पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे। ससूनमधील आयसीयूमध्ये हा रुग्ण जो आहे तो उपचार घेत होता। 15 मार्चला या रुग्णाला जो आहे ते संध्याकाळच्या वेळेला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर जी आहे ती एक शस्त्रक्रिया देखील झाली होती। मानेजवळ काही दुखापत झाली होती आणि यामुळे त्याला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर गेले 10 दिवस झालं तो पुण्यातील याच ससून रुग्णालयात उपचार घेतो आणि 31 तारखेला याची जी सर्जरी आहे ती झाली आणि त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं। याच आयसीयूमध्ये याच्या कानाला, मानेला आणि पायाजवळ जे आहे ते उंदराने चावा घेतल्याचं याच्या नातेवाईकांकडून आरोप केला जातोय आणि या सर्व घटनेमध्ये मात्र डॉक्टर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला नकार देता येत असला कुठलाही प्रकार जो आहे तो आमच्या रुग्णालयात घडला नाही अशा प्रकारचं जी गोष्ट आहे ती यांच्याकडून सांगितली जाते। नेमकं या रुग्णाचे नातेवाईक काय म्हणतात आणि डॉक्टरांचं काय म्हणणं आहे पाहूया। पेशंटचं नाव आहे सागर दिलीप रेणुसे। पेशंट आमच्या गावी पडला होता चालता मध्ये रात्री, तर त्याला आम्ही इथं 17 तारखेला ॲडमिट केलं तर त्याच्या मानेला इथं हड्डीचं ऑपरेशन केलं। ऑपरेशन सक्सेस झालं। त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता, तर त्याला आपण आयसीयूमध्ये शिफ्ट केलं, तर त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवलं होतं। तर त्यातून कवर झालं आपलं पेशंट। त्यानंतर 1 तारखेच्या मध्यरात्री त्याला उंदराने चावा घेतला डोक्याला, खांद्याला, कानाला। त्यानंतर ब्लडिंग जावं लागलं। तिथल्या स्टाफचं अजिबात लक्ष नव्हतं की आयसीयूमध्ये उंदीर गेला कसा, हे आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला काही त्याचं उत्तर मिळालं नाही, अजूनपर्यंत मिळालं नाही। पण हे उडवाउडीची उत्तर करतायत, इकडे जा तिकडे जा इकडे जा। आपण त्यांना लेटर पण दिलेले, असं त्या स्टाफ किंवा आयसीयूचे डॉक्टर, ते सिक्युरिटी गार्डले सगळ्यांच्या याच्यात कारवाईबद्दल आपण त्यांना पत्र दिलेलं आहे। असं ऑपरेशन झाल्यानंतर ते व्हेंटिलेटरवरती होते, जरा श्वास घ्यायला त्रास होत होता, जरा क्रिटिकल होते, पण त्यानंतर कव्हर झालते। त्यांना आदल्या रात्री त्यांना आपण ज्यूस वगैरे पाजला, ते माझ्याशी बोलले, पण बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी उंदराने चावा घेतला, ब्लडिंग वगैरे जाऊ लागले त्याचं। त्यानंतर अजून तो क्रिटिकल झाला, त्याचं इन्फेक्शन झालं त्याला। नंतर आम्हाला 11:45 1 तारखेला सांगतात की मृत्यू झालाय। पीएम रिपोर्ट वगैरे मध्ये काय आलं, कशामुळे? पीएम रिपोर्ट अजून पाहिले नाहीयेत। पीएम रिपोर्ट पाहिल्यानंतर आम्ही पुढची ॲक्शन घेऊ। तर ही मी तक्रार करेन। या रुग्णाबाबत जर सांगायचं झालं तर हा रुग्ण 16 तारखेला रात्री, 15 तारखेला रात्री म्हणजे 16 तारखेला पहाटे आमच्याकडे ॲडमिट झाला। याचं रोगनिदान असं आहे की तो दारूच्या नशेमध्ये पुलावरून पडला खाली। त्याच्या मानेच्या मणक्यांना इंजुरी झालेली होती, इजा झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या 2 पाय जे आहेत ते निकामी झालेले होते। अशा अवस्थेमध्ये तो आमच्या ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट झालेला आहे। त्याच्यावरती इमिजिएटली 25 तारखेला ऑपरेशन केलं आणि 29 तारखेपासून तो व्हेंटिलेटरवरती होता। म्हणजे तशी व्हेंटिलेटरवरती रुग्ण असणं म्हणजे हे फार क्रिटिकल अशी अवस्था असते आणि ही अवस्था जी आहे हे वारंवार आम्ही नातेवाईकांना त्यावेळी कळवलेली आहे की पेशंटची ही स्थिती आहे। आता हा 29 पासून तो व्हेंटिलेटरवरती आहे आणि काल 1 तारीख आहे। 1 तारखेला ते सकाळी असा जो इन्सिडेंट जो आहे उंदीर चावल्याचा, याची लेखी तक्रार आहे आमच्याजवळ। तर असा काही संबंध तसा म्हणजे लावला नाही। सांगायचं आहे की ससून हे रुग्णालय साधारणतः पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय आहे। या ठिकाणी सर्व सुविधा आहेत। त्याच्यामुळं अशा काही कारणामुळं आता ही तक्रार आम्ही गंभीर्याने दखल घेतलीच आहे, परंतु कोणत्याही बाबतीमध्ये या रुग्णालयाची इमेज ही आहे हे खराब होऊ नये आणि गरीब रुग्ण या सुविधांपासून वंचित राहू नये याची काळजी जी आहे ही काळजी जशी मी घेतो आहे, माझी ती जबाबदारी आहे, तशी आपल्या मीडियाची जबाबदारी आहे। आणि अशा काही नातेवाईक ज्या तक्रारी करतात त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा तक्रार करण्यापूर्वी या रुग्णालयाची इमेज खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं निश्चितपणाने मला यावेळी सांगावंसं वाटतं। नेमकं घडलं का नाही घडलं हे निश्चितपणानं कुणाला माहिती नाही। तर या संबंधानं आमच्या आयसीयूचे इंचार्ज असतील किंवा त्या अनुषंगानं एन्क्वायरी कमिटी मी निश्चितपणाने लावेल, कारण याचा असं घडलं असेल तर ते चुकीचं आहे। परत घडू नये ही काळजी घेणं ही आवश्यक आहे। तर त्या दृष्टीनं तशी एन्क्वायरी कमिटी लावून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जी काही कारवाई करायची आहे ती निश्चितपणानं केली जाईल। थँक्यू।